हरिओम. अध्याय 4. ओवी क्रमांक 41 ते 50. श्री भगवान उवाच. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सर्वांना मी जाणतो, पण हे शत्रुतापना, तू मात्र ते जाणत नाहीस. तव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतु जै होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ, तरी तू गाहे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परी तिथे न स्मरसी, आपली तू. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्तही स्मरे धनुर्धरा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो, अशी जरी तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी अरे, तुला हे माहिती नाही की तुमचे आणि आमचे आत्तापर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. मात्र ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो, ते सगळं अर्जुना मला आठवतं. अजोपि सन्नव्ययात्मा, भूतानामीश्वरोऽपि सन्, प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जन्मरहित असून अव्यय स्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो. म्हणोनी आघवे, मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी न नासे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनु ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारे, दुजे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी, परिप्रकृती जै अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी, कार्या लागी. म्हणून मागचं सगळं मला आठवतं. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो.
माझा अविनाशीपणा तर नाहीसा होत नाही, पण अवतार घेणं आणि संपवणं ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असं जे दिसतं ते भ्रांत म्हणजेच अज्ञानबुद्धी असली तरच दिसतं, एरवी नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपं दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरं रूप आहे काय? तसा अर्जुना, मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भरतकुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म बळावू लागतो तेव्हा मी स्वतः जन्मास येतो. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघु हा स्वभावे आद्य असे. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचं प्रत्येक युगात मी रक्षण करावं असा क्रम स्वभावतः अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि आपलं अव्यक्तपणही मनात आणीत नाही. हरिओम.